संताजी भाग 21. घोरपड्यांचे दिवाण काशीपंत रांझेकर हे जुने जाणते कारभारी संताजीला ते जहागिरीच्या कामासंबंधीची माहिती करून देऊ लागले. तुसूच्या काठीने क्षेत्राची शिवहद्द काटेकोरपणे मोजून निश्चित करावी लागते. तुसू म्हणजे एक माप आहे ते 14 तुसूंचा एक हात आणि 5 हात 5 मुठी अशी 2 तुसूंची ही काठी असते. 20 काठ्यांचा एक बिघा आणि 20 बिघ्यांचा एक चावर. जमीन मोजणीची ही पद्धत चावराना चकबंदी वा बिघावणी म्हणून ओळखली जाते. मोजणी दरसाल करावी लागते नाही, पण जमीन झाडा दरसाल करावा लागतो. कसा करता हा जमीन झाडा? भूमीची प्रत पाहून पीक पाहणी करणं याला जमीन झाडा म्हणतात. तिचा कस पाहून अव्वल, दुम, सीम, चारहम अशी तिची प्रतवारी केली जाते. जमिनीतल्या पिकांवरून शेती जिरायत की बागायत ते ठरतं. बागायतीतही मोटस्थल, पाटस्थल, राई असे प्रकार आहेत. शेतकऱ्यांकडून वसूल किती घेता? वसुलाचा आपला शिरस्ता मोगलाईहून वेगळा. शेतकऱ्याच्या उत्पन्नाच्या एकूण 5 तक्सीमा करून त्यातल्या 2 दिवाणात घ्यायच्या नि उरलेल्या त्याला ठेवायच्या. त्यात त्याचं भागतं तर. सरकार आणि शेतकरी या दोघात मिरासदारांसारखे दलाल नाहीत. वसूल राज्याचे कारकून करतात. ठरल्याहून अधिक घ्यायची मुभा त्यांना नाही. हा झाला सरकारी झाडा. आपल्या खाजगत इनाम जमिनीत अनेक कुळे राबतात. त्यांचं काय? दर साल त्यांना राबणूक मिळते. शिवाय उत्पन्नातला अर्धा हिस्सा हक्काने घेतात ते. अफजल खानासारखा मातब्बर गनीम चालून आला तेव्हा कैक वतनदार परागंदा झाल्याचं संताजीने पाहिलं होतं. त्यांना दिलासा देऊन परत आणताना लावणी संचनी किर्दमामुरीची कामे त्यांच्याकडून करून घेताना किती त्रास होतो ते त्याने अनुभवलंही होतं. शामराजपंतांच्या मार्गदर्शनाखाली जहागिरीतली कैक चावरपड जमीन त्याने लागवडीखाली आणली. शिवशाहीच्या दिवाणी कारभाराचा शिरस्ता जाणून घेतला. स्वराज्याचे सुरनीस अण्णाजी दत्तोंविषयी शामराजपंतांना फार आदर. ते सांगत, अण्णाजी पंत दिवाणी कामातला मोठा माहीर माणूस. जमीन झाड्याचं महाकिचकट काम त्यांनी सरकारी माणसं न नेमता गावातल्याच पाटील, कुलकर्णी आणि देशमुखांकडून करवून घेतलं. का? सरकारी माणसांवर त्यांचा विश्वास नव्हता? तसं नव्हे. गावातली मंडळी माहितगार. शिवाय या कामात त्यांचे हितसंबंध असल्यामुळे जागरूकपणे ते हे काम करतील हा व्यवहारी हिशेब त्यामागे होता. गावकऱ्यांनी जमिनीची काटेकोर मोजणी करून वाहती कास, पडीक अशी तिची अचूक प्रतवारी केली. मग अण्णाजींनी खरीप आणि रब्बी हंगाम पाहून प्रत्यक्ष लावणीनुसार चकबंदी केली. एकपिकी, दुपिकी, जिरायत, बागायत अशी जमिनीची वर्गवारी करून वसूल लागू केला. उत्पन्नाच्या 40% भाग शेतसारा ठरवला. मधले दलाल नष्ट झाल्यामुळे वसूल वाढला. शिवाय शेतकऱ्यांची पिळवणूकही थांबली. तुमचं सगळं म्हणणं खरं, पण परचक्र येतं तेव्हा ही व्यवस्था टिकत नाही. त्याचं काय? महाराज अशावेळी शेतकरी नि व्यापाऱ्यांना आधी सुरक्षित स्थळी हलवतात. परागंदा झालेल्यांना दिलासा देऊन पुन्हा आणून वसवतात. बीज, बैल, शेतीचं सामान, पोटाला धान्य कर्जाच्या रूपात तकवी देतात. जुन्या मोकासदारांचे हक्क रुसून बरहक्क चालवतात. लावणी संचनीची कामे करवून ओस पडलेल्या जमिनी लागवडीखाली आणतात. वजात ठरलेल्या जमिनीवर ते धारा घेत नाहीत. वजात जमिनी म्हणजे काय? सुरुवातीला अनुत्पादक असलेल्या जमिनी वजात समजल्या जातात. धारा नाही म्हटल्यावर रयत कष्ट मशागत करून त्या लागवडीखाली आणते. नंतर त्यावर धारा आकारला जातो, पण तो अगदीच माफक असतो. राज्याच्या भरभराटीसाठी महाराजांनी काय काय केलं ते संताजीने शामराजपंतांकडून समजून घेतलं. उठलेली गावे त्यांनी फिरून वसवली. नगरात, शहरात पेठ बाजार निर्माण केले. जंगम, कापडी, वाणी, उद्यमी, व्यापारी, शेटे, महाजन, कारागीर यांनी इतर देशातून आपल्या राज्यात यावं, वस्ती करावी, व्यापार उदीम वाढवावा म्हणून खास प्रयत्न केले.
रयत नव्याने वसलेली असेल आणि शेतकामासाठी दूध दुभत्यासाठी तिला गुरेढोरे विकत घ्यायची असतील तर त्यावरचा बाजार कर माफ केला. यावनी राज्यातील मौजा, परगणा, सरकार आणि सुभा अशी 4 भागात केलेली राज्याची विभागणी बदलून आपल्या राज्याचा आटोप लक्षात घेत त्यांनी ती मौजा, तर्फ, प्रांत अशा 3 भागात केली. सुलतानी राज्यातला परगणा म्हणजे तालुका. या तालुक्या एवढ्या आकाराचा स्वराज्यातला सुभा होता. जास्तीत जास्त 2 महाल वा तर्फ मिळून 1 सुभा होई. त्यावर सुभेदार किंवा देशाधिकारी नेमून त्याच्या मदतीला दिवाण, मुजुमदार, फडणीस, सबनीस, कारखानीस, चिटणीस, जमेदार, पोतनीस असे वरकड अधिकारी दिलेले असत. क्वचित कोठे एकाहून अधिक सुभ्यावर सरसुभेदाराचीही नेमणूक केलेली होती. सुभेदारांच्या कामावर देखरेख करणं हे त्यांचं मुख्य काम. हवालदार हा सुभ्याच्या शिबंदीचा मुख्य होता. देशमुख, देशपांडे हे स्थानिक अधिकारी. त्यांना देशक वा जमेदार म्हणत. वसुलीच्या कामात सुभेदाराला ते मदत करत. मुलखाची लावणी, संचनी, बटाई, वसाहत करणं, वसूल गोळा करून तो दिवाणात आणून भरणं ही कामे त्यांची. प्रत्येक महाल, तपे, तर्फ, कर्यात व परगण्यात त्यांची नेमणूक असे. वसुलीच्या कामापोटी महाल, मोकासे वा वतने देण्याऐवजी वसुलाच्या 20वा भाग हक्क वा मोईन म्हणून त्यांना दिला जाई. नव्या जमिनी त्यांनी लागवडीखाली आणल्या तर त्यातील उत्पन्नाच्या 20वा भाग त्यांना मिळे. शिवाय देशमुख, देशपांडे, पाटील यांना रयतेकडून इतर हक्क, रुसूम, मानपान असत. देशपांडा देशमुखाचं दप्तर सांभाळे. फडणीस, मुजुमदार, सबनीस असे इतर अधिकारीही त्याच्या हाताखाली होते. देशमुखावर रयतेचा विश्वास. त्यामुळे सुभेदाराने त्याला सांभाळावे, त्याची मर्जी राखावी अशी महाराजांची अपेक्षा असे. रयतेचं स्थैर्य, कुळे एकसंघ राखणं, मुलखाची आबादानी करणं हे देशमुखावरच अवलंबून आहे याची जाण त्यांना होती. सुभ्यामध्ये अनेक महाल, तर्फ व कर्यात असत. त्याचा मुख्य हवालदार. तो मुजुमदारासोबत गावोगाव फिरून धान्य रूपात वसूल गोळा करी. गाव परगण्यातील वतनदारांच्या कामावर लक्ष ठेवी. राज्यातला सगळ्यात लहान घटक म्हणजे गाव अथवा मौजा. गाव ज्या कुटुंबाने वसवला त्या कुटुंबाकडे त्याचा मुख्य कारभार वा पाटीलकी असे. पाटीलकीच्या मुख्य कारभाऱ्याला मुकादम म्हणत. कुलकर्णी, चौगुला या अधिकाऱ्यांच्या मदतीने तो गावगाडा चालवी. लागवडीखाली आलेल्या जमिनीपैकी प्रत्येकी 120 बिघ्यांमागे 5 बिघे जमीन त्याला वा कुलकर्ण्याला इनाम मिळे. इनामाच्या अपेक्षेने अधिकाधिक जमीन लागवडीखाली यावी म्हणून ते दोघे झटत. दर साल पिकांची पाहणी करून खंड ठरवणं, तो वसूल करून सुभ्याच्या कचेरीत भरणं हे या दोघांचं काम. त्याबद्दल त्यांना सारा माफ असे. मिरासदार आणि उपरी हा महावसुली व्यवस्थेतला आणखी एक महत्त्वाचा घटक. अनेक वर्षे जमिनी कसणाऱ्या कदीम कुळांना जमिनीची मालकी व गावाचा कारभार याविषयीचे काही अधिकार पूर्वापार प्राप्त झालेले असत. त्यांना मिरासदार म्हणत. ते गावचे कायम रहिवाशी. जोवर खंड नियमित भरत तोवर त्यांना बेदखल करण्याची मुभा कोणालाही नव्हती. महाराजांनी त्यांचे अधिकार कायम ठेवले, पण वसुलासाठी ते राज्याच्या अधिकाऱ्यांना जबाबदार राहतील अशी व्यवस्था केली. उपरी हे मामलतदाराच्या परवानगीने सरकारी जमिनी कसत. मिराशीचा म्हणजे वंशपरंपरागत असा कोणताही अधिकार त्यांना नसे. खेड्यातले कर, सार्वजनिक खर्च यांचा जास्त भार त्यांच्यावरच पडे. गावगाड्यात अलुतेदार, बलुतेदारांचाही एक वर्ग होता. त्यांना परंपरागत मानपान हक्क मिळत. अलुतेदारांमध्ये सोनार, पोतदार, जंगम, शिंपी, कोळी, तराळ, माळी, डवरी, घडशी आणि रामोशी यांचा समावेश होई. तर बलुतेदारांमध्ये सुतार, लोहार, चांभार, महार, मांग, कुंभार, न्हावी, परीट, गुरव, मुलानी, जोशी या जाती येत. दोन्ही वर्गांना गावसभेत बसण्याचा मान होता. गावात होणाऱ्या निर्णयावर, फैसल्यावर त्यांच्या निशाण्या असत. नवी राज्यव्यवस्था निर्माण करताना पूर्वापार चालत आलेल्या समाजव्यवस्थेला महाराजांनी धक्का लावला नाही, पण प्रजेच्या हितासाठी प्रस्थापितांचे विशेष हक्क मात्र त्यांनी तगीर केले.
वतनदार मुकासदारांची मनमानी मोडल्यामुळे शेतकऱ्यांची हालत सुधारली, रयत सुखावली. यावनी सत्तांशी अखंड लढा देता देता लोकांच्या भल्यासाठीही त्यांनी वेळ काढला. त्यामुळे राज्याला स्थैर्य प्राप्त झालं. जाणते लोक म्हणत, हा खरा रयतेचा राजा. एक नवी सृष्टीच त्याने निर्माण केली. हाती नग्न खडग पेलून घोडी नाचवत नवा देश पादाक्रांत करणारा उग्र सेनापती, अशी महाराजांची एक प्रतिमा संताजीच्या मनात निर्माण झाली होती. शामराजपंत रांझेकरांसारख्या दिवाणी कामातल्या माहीर माणसाने शिवशाहीचं खरं अंतरंग त्याला दाखवलं. महाराजांनी कारभारात घालून दिलेले बंध पाहता अहोरात्र प्रजेच्या कल्याणाची काळजी वाहणारा, तिच्या सुखासाठी जुनाट परंपरागत व्यवस्था मोडीत काढून नवे क्रांतिदर्शी कानूजाप्ते निर्माण करणारा, सत्ता संपत्ती आणि ऐश्वर्य तुच्छ मानून जनसामान्यांच्या हितासाठी धडपडणारा निरीच्छ निर्मोही असा राजयोगी महाराजांच्या रूपात त्याला दिसू लागला. आग्र्याहून सुटून आल्यावर चढाया लढाया मुलुखगिरी बाजूला ठेवून रयतेच्या कल्याणासाठी महाराज अहोरात्र राबू लागले. भाग 21 समाप्त.